पण लिहून आता त्याला काय ना कॉमेंट्री करला नाही कोण बॉलर पण दरम्यान जाधव मास्सा दरम्यान करण त्याचा बाट मधून चौकार फाईन लेग रिजन मध्ये घणाघाती पार केलाय बॉलला सीमारेषेचा बाहेर बॉलला अगदी पाठवलाय करण याचा बाट मधून चौकार आलाय मी म्हंटल होतं करण एक्सपोर्टक फलंदाज डब्बाचा बॉल अगदी कवसला खेळण्याचा प्रयत्न होता करण या फलंदाजाचा प्रयत्न फसला होता खऱ्या अर्थानं करणचा प्रयत्न सक्सेस राहिले निर्धाव चेंडूची इथून सांगता झाले गोलंदाज पाहिलं तर अविनाश या गोलंदाजाला पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर दुसरा बॉलवरती 22 स्वरूपाची एकेरी धाव इथून हलक्या हातानं कट केलाय बॉल थर्डमॅनला ताडे गाणे सदरक्षक बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दरम्यान एकच धाव एक या धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावरती 7 धावा धाव फलकावरती पाहतोय पहिल्या षटक मार्गस्थ असताना अविनाश गोलंदाजी मार्कवरती अगोट डब्याचा बॉल लॉंग ऑफ कडे अगदी खेळून काढलाय बॉलला अगदी पाठवलाय त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दरम्यान एकच धाव ही एकच धाव आल्या एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावरती करण स्ट्रायकिंग इनला नो स्ट्रायकिंग इनला रमेश सलामीची जोडी दाखल झाल्यानंतर अगदी मोठमोठे फटके खेळताना पाहतोय करण आणि रमेश या दोन फलंदाजांना लॉंग रिजन मध्ये या बॉल अगदी पोचवलं होतं करण या फलंदाजांना त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार एकच धाव बँड पंचांच्या भूमिकेत संजयजी वाघमारे लेग पंचांच्या भूमिकेत सुनीलजी मुकणे हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटक आलंय संपुष्टात पहिल्या षटकांचा खऱ्या अर्थानं वाजवी खेळ संपुष्टात आलाय वाजवी खेळ संपलाय पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 हे समीकरण गौरी कामत संघाचं आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावर स्ट्रायकिंगला आता पाहू शकाल करणला नो स्ट्रायकिंगला रमेश गोलंदाजीसाठी पाली संघाकडून दुसरं षटक सोनू गोलंदाजी मार्कवरती पाहतोय सोनू या गोलंदाजाला प्राचारित केलाय चला सामना स्टार्ट करा लगेच स्पीड अप करायचंय सोनू गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक का हाताळण्यासाठी सोनू या गोलंदाजाने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर बालू पवार यांच्याकडून 200चा कॅश प्राइज दिला जाईल सोनू या गोलंदाजासाठी आलाय हे कॅश प्राइज जातो मासा दरम्यान बॉल अगदी पहिल्या सतरक्षकाला चकवून सीमारेषेच्या बाहेर बॉल फरार धावा मिळतील 4 चौकार
इथून व्हाईट बॉल पंचांचे दोन्ही या जमिनीला समांतर हा व्हाईट बॉल आहे अवंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 या अंकावरती 14 धावा 10 बलकावरती दुसरा षटक गोलंदाजीसाठी सोनू त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आक्रमण करावं लागेल करणला स्ट्रायकिंग इन ला करण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 5 अपील केली होती पंचांनी नाकारले खऱ्या अर्थानं बॉल सरळ जाऊन शरीरावरती आदळलाय करण या फलंदाजाचा निर्धाव चेंडू पाहतोय सोनू या गोलंदाजाला जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील कमी धावसंख्येत थांबावा लागेल ते गौरकाम संघाला गोलंदाज सोनू तयार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी काय वेगानं बॉल वाईड यॉर्कर आदळलाय अगदी क्रिकेटचं मातक पहिलं तर ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या बॉलचा इथून वापर केलाय तो गोलंदाज सोनू या गोलंदाजानं निर्धाव चेंडू आलाय गोलंदाज सोनू याच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहतोय करणला अक्षरशः थांबवलाय जकडून ठेवलाय इथून लाय मोठा फटका क्लासिकल फटका अगदी पाहिलं ना तर या बॉलला पाठवलंय ते सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरून जातोय बॉल सीमा पार शतरक्षकाला चकवून सीमारेषेच्या बाहेर बॉल
त्या ठिकाणी सदरक्षक हलवार पद्धतीनं बॉलला उचलणार फेकणार त्यापर्यंत 2 धावा 2 धावा 2च्या मदतीनं धावसंख्या 26 निवृत्ती गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या सेंटवरती 2 धावा इथून पहिलं गेलं बंस आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल स्क्वेअर झेंडू अवंतर धावसंख्येत भर धावसंख्या अगदी 1ने जाऊन पोहोचल्या 27 अंकावरती 27 धावा तिसऱ्या षटक मार्गस्थ गोलंदाजीसाठी निवृत्ती आलाय पहिला चेंडू अगदी पहिला चेंडूवरती दुहेरी धाव खर्च केली अर्थातच 2 धावा आल्यात पहिला चेंडूवरती दुसरा चेंडू पहिला गेला तर लाईन आणि लेन थोडीशी बिघडल्या ती निवृत्ती गोलंदाजीची दुसरा चेंडू स्क्वेअर फेकलाय अगोदर डब्बाचा बॉल त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने अगदी स्टेट ऑन द ग्राउंड हा फटका होता झेल सोडल्या रमेश या फलंदाजाला जीवनदान मिळालंय पाहिलं गेलं फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावरती गोलंदाजाला आता दंडित गेलाय यानंतरचा बॉल चेक केला जाईल गोलंदाजावरती आक्षेप आलाय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं निवृत्ती या गोलंदाजाला दंडित केला त्या पंचांनी जातो मासा दरम्यान अगोदर डब्बाचा बॉल लढबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहिला गेला तर विचार केला तर करण याची ही झेल टिपल्या चला तिसरा पंच आयोजक सुद्धा आहेत हा बॉल चेक केला जाईल केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते अजिंक्य बाबार यांची संपूर्ण टीम असेल गोलंदाज बाद नो बॉल करणला हे जीवनदान नो बॉल फेक बॉल चेक या 2 धावा चला 70 ऍक्शन लावा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल चला 70 ऍक्शन लावा लगेच स्पीडअप घ्या पंच आपण ताकीद द्या त्यांना अन्यथा पॅनलाइज केलं जाईल ते पाली संघाला चला लवकरात लवकर 70 ऍक्शन लावा पाली संघ फेकीवरती आक्षेप आला होता इथून पहिला तर तिसऱ्या पंचाने नो बॉल घोषित केलाय कारण या फलंदाजाला इथून जीवनदान मिळालंय चला 70 ऍक्शन लावा पाली संघ या 2 धावा मिळतील 2 धावेना धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या अंकावर 30 धावा धावफलकावरती पाहतोय फ्रीडची संधी असेल रमेश फलंदाजाला काय करणार उघडा डोले पहा नीट पुढचा बॉल फ्रीडचा बॉल गोलंदाज हरी गोलंदाजीसाठी हरीला पाहतोय स्ट्रायकिंग इनला रमेश गोलंदाजीसाठी हरी भाऊ अगोदरचा बॉल हुक केला पाठीमागे बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार
मासा दरम्यान रमेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. घनाघाती हल्ला, घनाघाती स्ट्रोक, 6 धावसंख्येसाठी तो षटकार. त्यानंतर भाग पडला जात असताना भागफट पंच बॉल चाललाय. एक टप्पा घेत अखेरी सीमारेषेच्या बाहेर चौकार. रमेश ऑन फायर. फुल टॉस, फुल टोल बसल आणि खीन एक जबरदस्त फटका. समालोचन गच्छाचा बाजू तोडफोड फलंदाजी करत असताना रमेशला आता चाला तडकावलाय, फसवलाय रमेशला. फलंदाज बाद. पहिला धक्का गौरकाम संघाला. रमेश गोलंदाज किशोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पोचला होता. खऱ्या अर्थाने झेल जमिनीला दान झाले. इथून लगेच एकेरी धाव. रघुनाथला जास्तीत जास्त असा खऱ्या अर्थाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवावी लागेल. ते रघुनाथला धाव फलकावरती धावा 47 धावा धाव फलकावरती. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. या षटकाला ते षटक खऱ्या अर्थानं स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली किशोरना. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय किशोर या गोलंदाजाला. चला डोनेवाडी संघाचा करणार गणेश डोनेवाडी. दादा पवार आपण कर्णधार पाठवा.
संजय नगर आणि वदप आणि गौरकामा संघाचा 12वा प्रतिनिधी आणि पाली संघाचा 12वा प्रतिनिधी आहे. एक चिठ्ठीत विजय संघ आणि प्रत्येकी 4 संघाचे नाव लिहिलेले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे इथून खराब सतरक्षण हा षटकार. सोनेवाडी दियनदादा पवार या संघाचा कर्णधार. मोठा फटका हवेचा लाटांवरती स्वार होत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर अक्षरशः बॉलला पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावसंख्येसाठी शेवटच्या चला जा फलंदाज 60 धावसंख्येची मग गरज असेल. हॅलो हॅलो चला फलंदाजा 59 धावा विजयासाठी 60 धावसंख्येची गरज असेल. अरे अर्धना हा मोठा डोंगर रचलाय. काय नाव काय नाव काय परत नाव काय 59 धावा 60 धावसंख्येची गरज. नाव काय अरुण धन्यवाद निलेश. तर इथे अरुण वागचौरेचे मित्र पलसदरी मॅम पलसदरी कमलूजी फिरकाड तसेच दाऊ पाटील या 2 मोठ्या व्यक्तींचं इथे आगमन झालेलं आहे. अरुण वागचौरेंचा विषय आहे की त्यांनी येऊन टेजवरती स्थानापन्न व्हावा. अरुण दादा वागचौरे आपण स्कोरर पाठवा लगेच. चला फलंदाज दाखल व्हा मैदानाच्या येणारे 24 चेंडू करायचे तब्बल 60 धावा. प्रति षटकामागे 20 ची सरासरी राखावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय अविनाश त्याच्यासोबत किशोर. हॅलो हॅलो
60 धावा करायचे आहेत. कसं वाटतंय आधी तुला? खूप भलं मोठं आव्हान आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगेल वदप त्यांच्या विरोधात डोनेवाडी डीएन दादा पवार यांचा संघ. या दोन संघात लढत होईल. डोनेवाडी त्यांच्या विरोधात वदप. टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे स्कोरर डोनेवाडी संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय. वदप संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. निलेश स्कोरर पाठवायचं वरती आपल्याला. अरुण चौरे स्कोरर. चला या संजय दादा आपण स्कोररच्या भूमिकेत. धन्यवाद निलेश. खूप सुंदर समालोचन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. किशोर त्याच्यासोबत अविनाश. पहिला चेंडू अगदी काय वेगानं हाताळला होता. पहिला चेंडू स्वेर. हॅलो हॅलो संतोष संतोष भावरे. पहिला चेंडू अगदी भन्नाट वेगानं हाताळलाय. व्हाईट बॉल नाही इथून खऱ्या अर्थानं खात पण केलाय ते पाली संघाचं. गोलंदाजीसाठी गोलंदाजी माकवरती पाहतोय. गोलंदाजी निलेश गोलंदाजीसाठी पहिला चेंडू वाईट आलाय. दुसरा बॉल कमी गतीचा. हा देखील स्क्वेअर. पंचांचे दोन्ही हात जमिलेला समांतर. लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल. 2 धाव फलकावरती खऱ्या अर्थाने जोडल्या जातील. तर पाली संघ जर का विजय झाला तर बालू यांच्याकडे 200चा कॅश प्राईज दिलं जाईल. पाली संघासाठी हे 200चं कॅश प्राईज खऱ्या अर्थानं पाली संघासाठी. हॅलो हॅलो अगोदर डब्बाचा बॉल हलक्या हाताने ताप केलाय. बॉलला अक्षरशः पाठवलाय कबसला. त्या ठिकाणी शतरक्षक बॉल उचलणार फेकणार. त्यातपर्यंत 1 धाव. 1च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 धावा. गोलंदाज निलेश या गोलंदाजाचं हे पहिलं षटक आहे. आतापर्यंत 3 धावा त्यानं खर्च केल्यात त्या पाली संघासाठी. धन्यवाद निलेश. जिस तरह शुरुआती बल्लेबाजी करते हुए पाली बैटिंग करने के लिए गौर कामत. जिस तरह गौर कामत टीम ने 64 गेंदों में 59 रन बनाए और जीत हासिल करने के लिए 60 रनों की थांबायचं जरा. चला वदप संघ कर्णधार लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी. अन्यथा 2 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. वदप संघ कर्णधार डोनेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. टॉस करण्यासाठी या वदप संघाला हा शेवटचा पुकार. चौरे अरुणजी वाघ चौरे कुठे आहात? नाणेफेकचा कोण कोणाच्या असते? 2 टीम दरम्यान नाणेफेकचा कोण? अनंता. ओके चला अनंता यांचे असेल. तो निलेश चलते मैच की तरफ जो शुरुआत हम देख सकते पाली अम्बेवाड़ी और गौर कामत. इन 2 टीमों के बीच में मुकाबला चल रहा है. बढ़िया मुकाबला देखने को जरूर मिल सकता है क्योंकि हालांकि 24 गेंद में 60 रनों की दरखास्त किस तरह ये 60 रन बना सकती है बल्लेबाजी करने वाली अम्बेवाड़ी टीम. अब तक 3 गेंदों का सामना तो 3 गेंदों का 2 गेंद का खेल तो अब तक समाप्त हो चुका जरूर है लेकिन 2 रनों में रन आ चुके हैं 3.
लेकिन सोचा जाए तो एक विकेट भी गंवा चुके हैं। जो सलामी के लिए गए थे बल्लेबाज अविनाश, उसको 500 रुपए का इनाम जरूर लगा था। इस गेंद को खेला है लेकिन गेंद हवा में, यहाँ पर क्या कर बैठे फील्डर। ओ ये यहाँ पर बल्लेबाज को जीवदान मिलते हुए, अगर ये बल्लेबाज का बल्ला चला ना तो ये कैच बहुत महत्वपूर्ण हो जाएगा, क्योंकि ऐसे कैच पकड़ना जरूरी है अगर हमको मैच जीतना है। वदब संघ कर्णधार या लगेच वदब संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात डोनेवाडी या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल तो ना, तो दो रन निश्चित तौर पर यहाँ पर बचौड़ी चुके दोनों बल्लेबाज। इस वक्त हवाई फायर स्टेट ऑन द ग्राउंड, ये अच्छा शॉट देखने को मिला बल्लेबाज के बल्ले से। ये 6 रन से देखे टोटल बनता हुआ 11 रन। हालांकि 11 रन 16 के ऊपर लग चुके हैं, लेकिन अभी भी दिल्ली बहुत दूर है देखा जाए तो। संघाना निर्णय कळवा लगेच। जो भी आपका निर्णय है वो तुरंत कमेटी को आप बता दीजिए, क्योंकि अगला मुकाबला आप दोनों टीम में होने वाला है। वजब का नाम डोनेवाड़ी। तो यहाँ पर हम देख चुके हैं कि बड़ा शॉट जरूर आया बल्लेबाज संतोष के बल्ले से, और इस 6 रन से टोटल देखा जाए तो स्कोर 11 रन। हालांकि 11 रन जरूर लग चुके हैं स्कोर के ऊपर, लेकिन अभी भी 49 रनों की जरूरत है। अरुण दादा वागचौरे आपण या समालोचन कक्षाकडे। अरुण यहाँ पर क्या कर बैठे बल्ले फील्डर, ये फील्ड होना चाहिए था, लेकिन जो शॉर्ट लेग में फील्डर तैनात किया है वो फील्डर गलती कर चुके। नो बॉल। अरुण दादा वागचौरे या नो बॉल, नो बॉल। तो यहाँ पर जरूर गेंदबाज ने खराब गेंद डाली है। अंपर का यहाँ पर नो का इशारा आता हुआ, और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर 16 रन लग चुके हैं दोस्तों, जहाँ पर जीत के लिए 60 रनों की दरखास्त बल्लेबाजी करने वाली टीम पाली अंबेवाड़ी। चलिए यहाँ पर आप मैच जारी रखें। यहाँ पर आड़े बल्ले से खेला, लेकिन यहाँ पर तू मैं यहाँ पर बल्लेबाज दूसरी रन लेते हुए बाद यहाँ पर दूसरी विकेट गंवा चुका है पाले अंबेवाड़ी टीम। हालांकि जिस तरह इस रन की कुछ जरूरत नहीं थी दोस्तों, लेकिन यहाँ पर गलती कर बैठा बल्लेबाज। चलिए नए बल्लेबाज संतोष। चलिए पाले अंबेवाड़ी टीम अपना नए बल्लेबाज तुरंत अंदर भेज दीजिए।
तो एक ओवर का यहाँ पर खेल समाप्त हो चुका है। स्कोर कार्ड और देखिए तो 17 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं, जहाँ पर 60 रनों की दरखास्त 4 ओवरों में जीत के लिए अम्बेवली टीम को जरूरी है। वहाँ पर पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन आ चुके हैं। हालांकि 2 विकेट जरूर गंवा चुके हैं पालीवाड़ी अम्बी टीम, लेकिन स्कोर कार्ड देखे तो अच्छा है, क्योंकि 60 रनों के हिसाब से अगर रन रेट देखे तो 15 के अवसर से चलना है। यहाँ पर 17 रन संजय जी जरूर आ चुके, तो रन रेट है, लेकिन विकेट जो है वो पालीवाड़ी अम्बेवाड़ी टीम ने जरूर 2 गंवा चुके, 2 विकेट जरूर गंवाई पालीवाड़ी टीम ने। यहाँ हल्के बल्ले से खेला कवर के पॉइंट में फील्डर वहां पर है, लेकिन 1 रन रोक नहीं सकते। 1 रन बड़ी आसानी से चुराते हुए दोनों बल्लेबाज, इसलिए 1 रन से टोटल बनता हुआ 18 रन। तो हरे और किशोर ये दोनों बल्लेबाज जरूर क्रीज के अंदर है बल्लेबाजी करने के लिए। और गेंदबाज देखे तो वो तो हरिबाबू के लिए यहाँ पर बख्शीश जरूर आती हुई, हर एक षटकार के लिए 100 रुपया बालू पवार की तरफ से। गेंदबाज नीलेश, नीलेश पहले जो गेंद में जरूर 1 रन खाया था, लेकिन दूसरी गेंद क्या तेज रफ्तार, एक डॉट गेंद निकलते हुए गेंदबाज नीलेश। पहला गेंदबाज देखिए नीलेश तो जरूर थोड़ा सा महंगा साबित हुआ है, क्योंकि 17 रन दे चुका है नीलेश 38 ओवर में, लेकिन दूसरा गेंदबाज नीलेश काफी अच्छी तरफ से गेंदबाजी करते हुए, ओहो ये भी डॉट गेंद, क्योंकि नीलेश जानता है अगर पहली ओवर में पहले गेंदबाज ने हमारे 17 रन खाए तो दूसरी ओवर में हमें कुछ तो रन रोकना है, और इसी हिसाब से गेंदबाजी करते हुए नीलेश अब तक 3 गेंद डाल चुका है, सिर्फ और सिर्फ 1 रन दे चुका है। ओह ये भी डॉट गेंद, क्या बल्लेबाज करता है। हालांकि आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, लेकिन बल्ला और गेंद का कोई तालमेल नहीं, और साथ में तीसरी गेंद डॉट खेलते हुए बल्लेबाज। जैसे जैसे डॉट गेंद आएंगी ना, वैसे वैसे प्रेशर जो है बल्लेबाजी टीम करने वाली अम्बेवड़ी उसके ऊपर जरूर दबाव बढ़ सकता है। और ये भी गेंद डॉट, क्या गेंदबाजी हो रही है। अब तक 5 गेंदें डाल चुका है नीलेश, सिर्फ और सिर्फ 1 रन उन्होंने खर्च किया है। काबिल तारीफ गेंदबाजी, जो विश्वास जो भरोसा कप्तान ने नीलेश के ऊपर डाला था, और विश्वास रखते हुए, और ये गेंद खराब, जैसे ही नीलेश की तारीफ की नीलेश ने गेंद खराब डाल दी, और इसी के साथ टोटल बनता हुआ 19 रन। अगर इस आखिरी गेंद में बड़ा स्ट्रोक यानी कि चौका या छक्का आ जाए ना संजय जी, तो फिर रन रेट जो है वो हासिल कर सकती है। ओहो जिस तरह बोला था, लेकिन काऊ कॉर्नर रीजन में वहां पर प्रोटेक्शन है, फील्डर मौजूद, लेकिन यहाँ पर क्या हो रहा है, फील्ड अच्छी लेकिन थ्रो खराब, उसके बदले 3 रन बड़े आसानी से चुराते हैं दोनों बल्लेबाज। और यहाँ पर ओवर नंबर 2, 2 ओवर का यहाँ पर खेल जरूर समाप्त हो चुका है। स्कोर कार्ड के ऊपर अगर देखा जाए दोस्तों, तो रन 22 आ चुके, जहां पर 60 रनों की दरखास्त जीत के लिए पहले अम्बेवली टीम को। अभी बची हुई 12 गेंद और जरूरत रहेगी 40 रन। निलेश बक्षीस कोण लावते तू सांग, बोल बोल त्याला सांग, काय तुझ्याकडे त्याला बक्षीस त्याला सांग, त्याला सांग आणि तुम्ही एका मराठीमध्ये एक करा कमेंट करा बाकी एक्स वाय झेड बाकी। ओके ठीक आहे चला,
तिकडे तिकडे निलेशकडे. तर निश्चितच मित्रा मराठीमध्ये देखील आम्ही कमेंट्री करतो, परंतु जेव्हा जेव्हा मी माईकवरती येतो ना तर माझे मित्र जे आहेत ना ते मला नेहमी म्हणतात का दादा तू हिंदीमध्ये कॉमेंट्री कर, आणि म्हणून मी जरा हिंदीमध्ये बोलत होतो. जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. देशमुख आणि तर इथे होत आहेत 22 रन. देशमुख 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 22 रन सुगाड्यावरती लागतायत. अजूनही येणारे 22 12 चेंडू आणि धावा पाहिजेत 38. समीर शेठ देशमुख आणि छोटू शेठ देशमुख यांच्याकडून जर का गौरकामा संघ विजय झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल गौरकामा संघासाठी. गोलंदाज ओटो कॉमेंट्री बॉक्स. मंगेश पहिल्या चेंडूची फेकी करतोय. मंगेश फलंदाजाने आडवे वाटणं खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु शॉट मध्ये ताकद नव्हती आणि त्या मोबदल्यात मात्र एक धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहतोय धावफलक 23 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुढील चेंडू लागण्यास पुनश्च सज्ज गोलंदाज मंगेश. हा चेंडूने धाव. चांगली गोलंदाजी यावेळेस देखील आपण पाहतोय मंगेश कडून. जशी अगोदरच्या षटकाचा विचार केला निलेशचा तर काय प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती संजय. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली. 4 का इथे फलंदाज बाद.
6 चेंडू 15 25. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगा. गोलंदाज रमेश. उर्वरित 5 चेंडू आणि 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. गोलंदाज रमेश. यावेळेस साडेवाटनं केला तर बरं, परंतु जेव्हा बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाऊन सरळ आदळतोय एष्टांवरती. इथे फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 5वी इथे बाद होते. वर मात्र इथे कुठलीही चुकी नाही करत. एक चांगला झेल. विकेट गमावतोय तो मात्र पालीवाडी टीम. सदतीस धावा. 37 धावा. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून खेळला आहे चेंडू. फटका चांगला आहे. चेंडू शेवटच्या मुमेंटला मात्र फील्ड करण्यात येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेक ही चुकीची. पंच धावा एकच का? एक धाव घे. एक धाव घे. जगदीश 12 तुम्ही खेळाडू जो ठेवाल ना मित्रांनो, त्याला आपल्या सर्व खेळाडूंची नावं माहिती असतील त्यालाच ठेवा. कारण कसं इथे नावं जर कळली नाही ना तर मग आम्हाला पण बोलायला प्रॉब्लेम होतो. तरी ते आपण पाहतोय एकतर्फी मॅच अक्षरशः जिंकते. गौर कामत टीम. जिंकलेल्या संघाला हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाला देखील पुढच्या मॅचसाठी या गोड कौतुक असेल. पुढील मॅच निलेश गौर कामतला. तर गौर कामत टीम इथे विजय झाली आणि त्यांना जिंकल्यानंतर 1000 रुपयाचे पारितोषिक छोटू देशमुख यांच्याकडून लावण्यात आले होते. पारितोषिक जमा झालेले. कप्तानला विनंती असेल की आपण बाहेर आल्यानंतर ते बक्षीस घेऊन जायचे. छोटू देशमुखकडून गौर टीमसाठी विजय झाली. तर 1000 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलं होतं आणि ते बक्षीस मात्र इथे जमा झाले.
तरीही गौरकामत टीमने बाहेर आल्यानंतर येऊन कप्तानने ते बक्षीस घेऊन जायचे. पुढील मॅच अरुण वागचौरे 2 षटकांचा सामना असणार आहे. अरुण वागचौरे 3 वाजलेत. अरुण वागचौरे अरुणजी वागचौरे या टुर्नामेंटचे प्रमुख आयोजक अरुण वागचौरे, आपण स्टेजवरती थांबा. 2 षटकाचे सामने असतील.